दोन भारतीय जहाज होर्मुझ समुद्रधुनी पार करत भारताकडे रवाना, तर 22 अडकलेल्या जहाजांसाठी भारताकडनं इराणकडे सुरक्षित मार्गांची मागणी। अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावर हल्ला, लष्करी तळाचं मोठं नुकसान। होर्मुझची समुद्रधुनी रोखल्यास तेल साठ्यांवरही हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। राज्यात गॅस वितरण केंद्रांसमोरच्या रांगा आजही कायम, अनेक ठिकाणी तक्रारींचा पाऊस, तर फोनही बंद असल्याचं समोर। राज्यात अनेक ठिकाणी गॅसचा काळा बाजार, भिवंडीत 84 सिलेंडर जप्त, तर भंडाऱ्यात 3 ठिकाणी कारवाई। गॅस सिलेंडरवरनं देशात जोरदार राजकारण, फडणवीस आणि मोदींचा काँग्रेसवर निशाणा। मुंबई महापालिकेमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होतीये। हा काय मच्छी बाजार आहे का, पेडणेकरांचा प्रश्न। तर इतकी वर्ष कॉन्ट्रॅक्टर फिरायचे, आता कार्यकर्ते येत आहेत। महापौर रितू तावडेंचा टोला। जळगावात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, थेट पोलीस स्थानकातच हाणामारी। आणि सीएनबीसी टीव्ही 18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स मध्ये आयसीसी अध्यक्ष जय शहांचा सत्कार, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमारचाही सत्कार। सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीला आता ब्रेक लावलाय, त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सगळ्यात मोठा फटका बसलाय। गॅस सिलेंडर अभावी आता हॉटेल व्यावसायिकांनी अनेक पदार्थ आपल्या मेनूतनं बाद केल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर त्यांनी पदार्थांच्या दरात सुद्धा वाढ केली आहे आणि त्यामुळे आता खवय्यांच्या खिशाला झळ बसली आहे। समोसा, कचोरी, चना पोहे हे सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ आता भाव खाऊ लागलेत। आता या गॅस कमतरतेमुळे नेमकं काय काय महागलंय आपण पाहतोय। समोसा महागलाय। समोसा 40 रुपये प्लेट होता झालेला आहे, आधी तो 35 रुपये प्लेट होता। त्याचबरोबर कचोरी सुद्धा 40 रुपये झाली आहे, यापूर्वी कचोरी सुद्धा 35 रुपयात मिळायची। बटाटा वडा 40 रुपये प्लेट झालेला आहे, 20 रुपयाला एक बटाटा वडा मिळणार आहे। 35 रुपये प्लेट आधी बटाटा वडा होता। त्याचबरोबर पालकचा वडा सुद्धा आधी 35 रुपयांवर होता, तो आता 40 रुपयांवर आलाय। चना पोहे ही डिश सुद्धा 35 रुपयांना मिळत होती, ती आता 40 रुपयांवर आली आहे। 35 रुपयांचा नाश्ता आता 40 रुपयांना मिळणार आहे। आधी मी घेतले होते 15 रुपयांनी, आता 20 रुपयांनी घेतले। बरं, ही तुम्हाला परवडणारी दरवाढ आहे? 5 खूप छान, खूप छान। दरवाढ झालेली आहे, तुम्हाला परवडणार आहे? हां ठीक आहे ना, चालणार ना। आता एवढ्या महागाईमध्ये एवढं चालणारच आहे ना, चालणार आहे। रेट तो बड़े हैं और नहीं बढ़ना चाहिए कि, पर अब क्या कर सकते हैं। एलपीजीचा तुटवडा झालेला आहे, अजून इनडायरेक्टली सगळं काही महाग झालेलं आहे, म्हणून आम्ही रेट वाढवलेला आहे। कॉस्टिंग पण वाढलेली आहे, आम्हाला पुरत नाही आहे, म्हणून आम्ही रेट वाढवलेला आहे। बरं, तुम्हाला एलपीजीची किती मागणी असतं, किती पुरवठा होत आहे, तुम्हाला आता तर मिळत आहे का? आम्हाला डेली 6 ते 7 एलपीजी सिलेंडर लागतात, पण आता काही पण मिळत नाही आहे। ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन केलेलं आहे, पण ते पण बरोबर नाही आहे, म्हणून आमची रिक्वेस्ट एवढीच आहे का नॉर्मल झाली पाहिजे। काही पदार्थांचे दर वाढलेत, तर काही पदार्थ मात्र मेनूमधनं गायबच झालेत। गायब कोणते पदार्थ झालेले आहेत आपण पाहतोय। खरं तर पोहे हा पदार्थ मेनूमधनं काही हॉटेल्समधनं गायब झालाय। त्याचबरोबर समोसा तळणीचा पदार्थ आहे, सतत गॅस सुरू ठेवावा लागतो, त्यामुळे तो गायब झालाय। समोसासोबतच कचोरी सुद्धा मेनूमधनं काही ठिकाणी मिळणं बंद झालंय। समोसा, कचोरी आणि बटाटे वडे काही ठिकाणी मिळत नाहीयेत, त्याऐवजी काही ठराविक पदार्थच विक्रीला ठेवले गेलेले आहेत। आलू बोंडा वडापाव सारखाच प्रकार असतो। आलू बोंडा हा बटाटे वड्याचा एक प्रकार आहे, तो सुद्धा मिळत नाहीये। तर पावाची सुद्धा टंचाई आहे, भट्टी लावता येत नाहीये, म्हणून पाव सुद्धा मिळत नाहीये। त्याचबरोबर मसाला डोसा तोही बंद झालेला आहे। मसाला डोसाला खूप मोठ्या प्रमाणात गॅस लागतो। उत्तप्पा, उपीट म्हणतो आपण, ते सुद्धा काही प्रमाणात काही ठिकाणी मिळत नाहीये।
तर राज्यामध्ये एकीकडे गॅस कमतरता आहे आणि दुसरीकडे गॅसचा काळा बाजार सुरू आहे. भिवंडीमधली घटना आहे. वडपे इथं गॅस सिलेंडरचा काळा बाजार आता उघडकीस आलाय आणि यावेळी जिल्हा नियंत्रण शिधा विभागानं थेट धाड टाकली आणि धाड टाकून कारवाई केल्याचंही कळतंय. 84 सिलेंडर, 3 टेम्पो जप्त केलेत. टेम्पो आणि एका छोट्या गाडीतनं बेकायदेशीरपणे गॅसची विक्री केली जात होती. ही कारवाई अशा वेळी केली गेली. आता या प्रकरणी 2 जणांवर कारवाई केली आहे, तर दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये हॉटेल आणि खानावळींवर छापा टाकलाय. या कारवाईमध्ये व्यावसायिक कामासाठी शासन अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होतो असं धक्कादायक वास्तव समोर आले. एकूण 3 ठिकाणी कारवाई केली आहे आणि 8 सिलेंडर जप्त केले गेलेत. प्रत्येक सिलेंडरची काळाबाजारी होत आहे आणि जे सिलेंडर आहेत ते जादा दराने म्हणजे किमतीपेक्षा अनावश्यक जास्त किमतीने ते विकणार आहेत आणि विकतात अशी आम्हाला खबर भेटली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली आणि इथे आम्हाला 3 टेम्पो आढळलेत. त्या टेम्पोमध्ये आम्हाला एकूण 84 सिलेंडर आढळून आले. त्याच्यामध्ये विविध कंपनीचे आहेत, म्हणजे जसं की भारत गॅस, HP कंपनीचे, गो गॅस आणि गॅस वन. तर हे आम्ही सर्व सिलेंडर जप्त केलेले आहेत. राज्यामध्ये मुबलक घरगुती गॅस सिलेंडरचा साठा आहे असा दावा राज्य सरकारकडनं केला जातोय. मात्र गावागावामध्ये गॅस वितरण केंद्रासमोरची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस ही गर्दी अगदी वाढतच चाललेली आहे. गेले 8 दिवस हा प्रश्न समोर येतोय. आजही गॅस सिलेंडरसाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सुद्धा गॅस वितरण कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. गॅस कंपनीच्या ॲपद्वारे गॅस सिलेंडर बुकिंग होत नाही अशी ग्राहकांची तक्रार आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यामध्ये मोवाड इथं राम इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुण्यात सुद्धा गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा होता, त्याच्यामुळे पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या होत्या. ठाणे, नागपूर आणि पुणे महत्त्वाच्या शहरांमधली ही दृश्य आपण पाहतोय. तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ पाहायला मिळते. अनेक ठिकाणी गॅस एजन्सी समोर नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा आहे असं सांगितलं जातंय, मात्र दुसरीकडे इथं सुद्धा रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस पुरवठा बंद केला गेलेला आहे, त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा नांदेडमध्ये टंचाई आहे. नागरिकांना झळ सोसावी लागते आणि या ठिकाणी सुद्धा नागरिकांच्या रांगा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग, धाराशिव आणि नांदेड इथली ही दृश्य आपण पाहतो. आता याच